नमस्कार. जर तुम्हालाही जेवल्यानंतर पोट खूप भरलेलं आहे, गच्च गच्च आहे असं जाणवत असेल किंवा पोटात गॅस होतोय, ॲसिडिटी होते, बद्धकोष्ठता जाणवते, जेवल्यानंतर उलटी होते की काय असं जाणवत असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओ बघत आहात. कारण आज आपण करणार आहोत वज्रासन. वज्रासन हे एक असं आसन आहे जे जेवल्याच्या नंतर करू शकतो. तुम्ही हे आसन जेवणानंतर रोज 5 मिनिटं करू शकता. आज मी तुम्हाला वज्रासन करण्याची योग्य पद्धत शिकवणार आहे. चला तर मग सोबत शिकूया. योगा मॅटवरती या किंवा जमिनीवरती नॉर्मल बसलं तरी चालेल. प्रथम आपण दंडासनामध्ये बसणार आहोत. दंडासन म्हणजे दोन्ही पाय सरळ स्ट्रेट, पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने, पाठीचा मणका ताठ, छाती खुली, दृष्टी समोर, दोन्ही हात मांड्यांवर. याप्रमाणे प्रथम बसायचं आहे आणि पहिल्यांदा कोणताही पाय तुम्ही घेतला तरी चालेल. गुडघ्यातून वाकवायचा आहे आणि आपल्या घोट्याच्या इथे, अँकलच्या इथे पायाला पकडायचा आहे आणि मागे फोल्ड करायचा आहे याप्रमाणे. आणि एक हात उजवीकडे, मी डावा पाय फोल्ड केला आहे त्यामुळे उजवीकडे हात टेकलेला आहे आणि उजव्या बाजूला माझ्या शरीराचं वजन दिलेलं आहे. आणि याप्रमाणे पाय दुमडायचा आहे. आणि आता मला हा पाय फोल्ड करायचा आहे तर डावा हात मी या बाजूला टेकवणार आणि माझ्या शरीराचं वजन डाव्या पायावरती आणि उजवा पाय अँकलला पकडून मागे. आणि याप्रमाणे पाठीचा मणका ताठ, छाती खुली, दृष्टी समोर. याप्रमाणे तुम्ही वज्रासनामध्ये बसू शकता. आता मी तुम्हाला मागून पण दाखवते. आपल्या पायाच्या पंजांची स्थिती काय असेल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. माझ्या दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टच आहेत आणि माझ्या दोन्ही टाचांमध्ये खूप अंतर आहे. पायाच्या टाचांचा मोठा व्ही बनवायचा आहे. मोठा व्ही बनवला त्यानंतर आपले जे नितंब आहेत, जे हिप्स आहेत, ते सावकाश दोन्ही टाचांच्या मध्ये ठेवायचे आहेत आणि ताठ बसायचं आहे, दृष्टी समोर. याप्रमाणे तुम्ही बसायचं आहे. दोन्ही पायांचे अंगठे टच, दोन्ही पायांच्या टाचा लांब आणि दोन्ही टाचांनी मोठा व्ही बनवायचा आहे आणि मग त्यामध्ये आपले नितंब ठेवून बसायचं आहे. डोळे बंद करून आपल्या श्वासांवरती लक्ष देऊ शकता. याप्रमाणे पायांची आणि पायाच्या तळव्यांची स्थिती राहील. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा ज्यांच्या मांड्या मोठ्या आहेत त्यांनी एक टॉवेल किंवा पातळ सरशी उशी घेऊन आपल्या गुडघ्यांच्या खाली ठेवा आणि नंतर त्यावर वज्रासनामध्ये बसू शकता. आणि ज्यांना मांड्या पण खूप मोठ्या आहेत त्यांनी दुसरी उशी घ्यायची आहे आणि दोन्ही पायांच्या बरोबर मध्ये ठेवून याप्रमाणे सावकाश ॲडजस्ट करून बसायचं आहे. माझ्या पायांच्या पंजांची स्थिती तीच राहील. फक्त आपण इथे उशा घेतलेल्या आहेत किंवा इथे तुम्ही टॉवेल घेऊ शकता, बेडशीट घेऊ शकता. आणि दोन्ही हात मांड्यांवरती सरळ समोर बघा. याप्रमाणे तुम्ही वज्रासन दररोज जेवणानंतर करू शकता. हे आसन तुम्ही TV बघत असताना, आपल्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी गप्पा मारताना सुद्धा हे आसन घालू शकता. किंवा नॉर्मल मी दुसरी एक पद्धत दाखवते तुम्हाला. आपण सुखासनामध्ये बसलेलो आहे याप्रमाणे आणि तुम्ही दोन्ही हात पुढे घेऊन टेबल टॉप पोझिशन घेऊन नंतर दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टच करा आणि वज्रासन घालू शकता. याप्रमाणे ही एकदम सोपी पद्धत आहे. याप्रमाणे तुम्ही वज्रासन करू शकता. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. मान आणि पाठीचा कणा ताठ ठेवा, छाती खुली आणि आपली दृष्टी सरळ समोर राहू द्या. तुम्ही या आसनामध्ये बसून मोबाईल पण बघू शकता. हे आसन या आसनामध्ये ध्यान सुद्धा लावून बसतात. तर तुम्ही हे आसन ध्यानामध्ये सुद्धा घालून ध्यान करू शकता. जर पहिल्यांदा हे आसन करताना थोडंसं अवघड जाईल. पहिल्यांदा तुम्ही 10-20 सेकंद करून हळूहळू तुमचा वेळ वाढवू शकता. जर अँकल आणि पायांच्या पोटऱ्या दुखत असतील तर वज्रासनामधून बाहेर येऊन हळूवारपणे मसाज करू शकता पायांना. हे आसन नियमित केल्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि आपली बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी मदत होते. हे एकमेव आसन असं आहे जे आपण जेवल्यानंतर करू शकतो.
वज्रासन कसं करायचं हे तुम्हाला कळालंच असेल. भेटूया पुन्हा. तोपर्यंत नमस्ते.